हॅलो फ्रेंड्स. महाराष्ट्र शासनाच्या ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व गट ड पदांची परमनंट भरती भरली जात आहे. यामध्ये फायरमॅन हे महत्त्वाचं पद भरला जाणार आहे. एकूण जागा 381 एवढे असून अर्ज करण्यास 17 जुलै 2026 पासून सुरुवात झाली आहे. ह्याबद्दलची आपण सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपल्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ठाणे महानगरपालिका यांनी दिनांक 17 जुलै 2026 रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून हे आपण परिपत्रक घेतलं आहे. अधिकृत वेबसाईट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, thanecity.government.in यावरून हे मिळालं आहे आपल्याला. गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ते सांगतायत ही सविस्तर जाहिरात आपण पाहूत. ठाणे महानगरपालिके स्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे भरणे सरळ सेवा प्रवेशाने भरण्या कामी जाहिरात 2025-26 दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे ही जाहिरात आपल्याला यापूर्वी पाहायला मिळाली होती 2025 मध्ये. ती जाहिरात पूर्णतः झाली नसून आता यावर्षी आपल्याला ती जाहिरात पाहायला भेटत आहे. यामध्ये अजून एक उल्लेख आहे की ज्यांनी त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता हे पहा, जाहिरातीमध्ये ही जाहिरात 2025-26 ची असून रोजीच्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत परंतु त्यांना होमगार्ड या समांतर आरक्षणामध्ये अर्ज करता आलेला नाही अशा उमेदवारांसाठी अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठीची दिनांक 24 जुलै 2026 रोजी ते दिनांक 30 जुलै 2026 रोजी पर्यंत लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजेच 2025 मध्ये ज्यांनी अर्ज सादर केला होता ज्या उमेदवारांनी आणि परंतु त्यांना होमगार्ड या पदासाठीचा आरक्षणामध्ये लाभ घेता आला नाही त्यांच्यासाठी आता ही परत आपल्याला परत फॉर्म न भरता आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीच एक ह्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला. 24 जुलै ते 30 जुलै दरम्यान हे आपल्याला भेटणार आहे या ठिकाणी. आता ह्या ॲडव्हर्टाइज मध्ये तुम्ही पाहू शकता फायरमॅन या संवर्गासाठी ही ॲडव्हर्टाइज आहे. एकूण 19 पदांचे समांतर आरक्षण होमगार्ड यांना लागू करण्यात येत असून त्यानुसार फायरमॅन गट क संवर्गाच्या आरक्षणामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फायरमॅन या संवर्गासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षण खालील प्रमाणे आहेत. एकूण जागा 381 एवढे आहेत आणि ह्या ठिकाणी आरक्षणानुसार ह्या ठिकाणी जागांचा जे आहे तर मांडणी केलेली आहे. तुम्ही हे रकान्यामध्ये पाहू शकतात. पुढे ह्यामध्ये दिला आहे आपल्याला की दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे सिटी गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर 17/7 म्हणजे 17 जुलै ते 30 जुलै 2026 या दिवशी म्हणजे या दिवसापर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज आपल्याला ह्या ठिकाणी सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. यामध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे कधीपासून 17 तारखेपासून म्हणजेच अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. आज 18 तारीख आहे आणि 30 जुलैपर्यंत आपल्याला अर्ज सादर करण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्या आधी आपण हे अर्ज सादर करायला हवा आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब आहे की ज्या ह्यामध्ये सविस्तर त्यांनी जे आहे तर शैक्षणिक अर्हता व इतर पात्रता हे ह्यामध्ये दिलेला नाहीये. तर ही पात्रता वगैरे ती त्यांची एक सविस्तर जाहिरात आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली 25च्या. तर ती जाहिरातीमध्ये सविस्तर आहे, तुम्ही ते पाहू शकतात किंवा मीही लवकरच तुमच्यासाठी शैक्षणिक पात्रता अर्हता या संदर्भात एक व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. तर त्यामध्ये बी तुम्ही हे शैक्षणिक पात्रता अर्हता पाहून घेऊ शकतात. तर ही आपली ठाणे महानगरपालिकेची जाहिरात होती. अर्ज करता वेळेस काही आपल्याला समजा
तांत्रिक समस्या उद्भवल्यास मग आपल्याला ह्या ठिकाणी नंबर दिलेला आहे, यावरही आपण त्यांची विचारणा करू शकतात. समस्याचं ह्या ठिकाणी त्यासाठी दिलं आहे. अजून एक शेवटी एक लिहिलेलं आहे, एक सदर जाहिरातीमध्ये आजच्या आवश्यक सेवेमधील अग्निशामक विभाग व अभियांत्रिकी विभागाकडील पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जाहिरातीमधील उपरोक्त संवर्गातील पदाव्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदे भरण्याच्याही कार्यवाही अलहिदा करण्यात येईल. म्हणजेच यामध्ये असं सांगतायत की अत्यावश्यक सेवामधली जे आहे तर जी काही जाहिरात आहे त्यांनी काढलेली आहे, जसे की अग्निशामक असेल किंवा अभियांत्रिकी विभागातील काही पदे असतात, त्यासाठी यांनी लवकरच जाहिरात काढली आहे. परंतु जे काही उर्वरित पदे आहेत त्यांची ही जी जाहिरात आहे ना, अलहिदा म्हणजे लवकरच येणार आहे, असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या, अभ्यास करा. लवकरच अजून ठाणे महानगरपालिकेची उर्वरित पदांसाठीची जाहिरात आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर भेटूयात लवकरच नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.